नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. कसोटी सामन्याचं कव्हरेज मी कधी सोडत नाही. सामना कोणाही विरुद्ध असू देत, भारताचा कसोटी सामना असला की माझे पाय मैदानाकडे वळायला लागतात. खूप जण म्हणतील भारत विरुद्ध अफगाणिस्तान हे काय आव्हान आहे, परंतु खरं आव्हान भारतीय संघासमोर अफगाणिस्तानच्या विरुद्ध खेळण्याचं आहे. त्याच्यापेक्षा एक वेगळं आव्हान आहे. त्याच्याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. पुण्याहून चंदीगडचा प्रवास करून मी इथं पोचलेलो आहे. अगोदर सामना मोहालीला व्हायचा, आता ह्या नवीन स्टेडियममध्ये सामना होतोय. आव्हान हे अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्याचं आहे, जो संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये नेहमी चांगला परफॉर्मन्स करत आलेला आहे. त्यांच्या विरुद्ध T20 किंवा वन डे खेळताना एक वेगळं आव्हान असतं. त्यांच्या विरुद्ध कसोटी खेळण्याचं आव्हान हे थोडंसं वेगळं आहे, कारण अफगाणिस्तान संघ हा जास्त कसोटी सामना खेळलेला नाही आहे. त्यांना लॉंगर फॉर्मॅटचं किंवा रेड बॉल क्रिकेटचं मोठं आव्हान हे अशा अर्थाने आहे की त्यांना तेवढा अनुभव नाही आहे. परंतु भारतीय संघासमोरचं आव्हान हे संपूर्णपणे वेगळं आहे. त्याचं कारण 3-4 दिवसापूर्वी भारतीय संघातल्या सर्व खेळाडूंनी IPL क्रिकेटपासनं दूर येण्याचा पराक्रम केलेला आहे. काही खेळाडू असे आहेत की ज्यांनी अंतिम सामना खेळलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठी कठीण आव्हानात्मक गोष्ट आहे ती बॉडी क्लॉकची आहे. कारण भारतीय संघातले बहुतांशी खेळाडू IPL खेळत असताना रात्री 2 ते 3 वाजता झोपत होते. पहाटेच्या वेळेला, रात्रीसुद्धा नाही, पहाटे 2-3 वाजता झोपत होते. सकाळी 11, 12, 1 वाजता उठत होते आणि नंतर IPL सामन्याच्या दृष्टीने तयारीला लागत होते. हा त्यांचा प्रकार जवळजवळ 70-75 दिवस चालू होता. आणि आता जेव्हा ते चंदीगडला आलेले आहेत तेव्हा त्यांना सकाळी 7:30-8ला उठायचं आहे. त्याच्यापुढे त्यांना जिम करायचं आहे, त्याच्यापुढे त्यांना ब्रेकफास्ट करायचा आहे, आणि त्याच्यापुढे त्यांना टेस्ट मॅच क्रिकेटची तयारी करायची आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आव्हानात्मक आहेत. त्याचं कारण असं आहे की तुम्ही कितीही इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू असला आणि परिस्थितीची जुळवून घेण्याची सवय तुम्हाला असली तरी तुमचं शरीर त्याला मानतं की नाही. कारण झोपायची एक वेळ असते, उठायची एक वेळ असते, तयार व्हायची एक वेळ असते. याला तुम्ही गृहीत धरू शकत नाही की आता मी सांगितलं चुटकीसरशी सगळे बदल केले, असं होत नाही. भारतीय संघातल्या बहुतांशी खेळाडू जे IPL खेळत होते, सामने अगदी थोड्या प्रमाणातच दुपारी होते. जास्त करून सामने हे संध्याकाळी होते. अंधारामध्ये तुम्ही क्रिकेट खेळत होता आणि नंतर विश्रांती घेण्यासाठी पहाटेच्या वेळेला तुम्ही झोपत होता. तुम्ही सूर्योदय गेले 75 दिवसामध्ये बघितलेलं नाही आहे. आणि आता मात्र जेव्हा तुम्हाला टेस्ट खेळायचं आहे त्यावेळची परिस्थिती वेगळी आहे, कारण सामना 9:30 किंवा 10ला चालू होणार आहे. चंदीगडला आत्ता मी सावलीमध्ये उभा आहे, काळजी घेण्याकरता सावलीमध्ये उभा आहे, कारण बाहेरचं जे तापमान आहे ते 35 ते 37 डिग्रीचं असतं. जेव्हा तुम्ही मैदानावरती जाता, विकेटवरती उभा राहता, त्यावेळेला तेच तापमान हे 37 ते 38 डिग्रीचं असतं. आणि या सगळ्याशी जुळवून घेत तुम्हाला रेड बॉल क्रिकेटचा आव्हान पेलून दाखवायचं आहे. म्हणायला गेलं तर अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्याचं तेवढं प्रेशर येत नाही, कारण जेवढा हा संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तरबेज आहे तेवढा रेड बॉल क्रिकेटमध्ये नाही आहे. 2018 साली अफगाणिस्ताननी भारताविरुद्धच पहिला कसोटी सामना खेळलेला होता. त्यावेळेला जो खेळाडू म्हणून होता तो अजमत आता अफगाणिस्तानचा कॅप्टन आहे. त्यावेळेला कोच वेगळा होता, आता रिचर्ड पायबस हा अफगाणिस्तानचा कोच आहे. हे सगळे बदल हे लक्षात घेतले पाहिजेत अशा करता, कारण पांढऱ्या बॉलमध्ये जेव्हा तुम्ही खेळता, T20 खेळता किंवा वन डे खेळता, तेव्हा तुम्हाला आक्रमणाची भाषा डोक्यात असते. जेव्हा तुम्ही रेड बॉल क्रिकेट, टेस्ट क्रिकेटमध्ये येता तेव्हा तुम्हाला पेशन्स, संयमाची भाषा बोलायला लागते. कारण तुम्हाला फलंदाज म्हणून विकेटवरती प्रदीर्घ काळ उभं राहण्याची मानसिक शारीरिक तयारी करायला लागते. तुम्ही गोलंदाज म्हणून जेव्हा कामगिरी करता तेव्हा 4 किंवा 10 ओव्हर नाही तर चांगल्या बॉलरला 20 ओव्हर दिवसात टाकायची, ते सुद्धा या गरमीमध्ये मानसिक आणि शारीरिक तयारी करायला लागते. बोलणं सोपं आणि करणं कठीण अशी ही गोष्ट आहे. कारण जे आव्हान
अफगाणिस्तानच्या खेळाडूंसमोर आहे की भारतासारख्या तगड्या संघाविरुद्ध त्यांना खेळायचं आहे. अर्थातच काही महत्त्वाच्या खेळाडूंना भारतीय संघातनं आराम देण्यात आलेला आहे, परंतु काही बदल जे झालेले आहेत ते बदल मात्र लक्षणीय आहेत. खास करून फास्ट बॉलिंग आणि स्पिन डिपार्टमेंटमध्ये जडेजा खेळणार नाही आहे. हर्ष दुबे, मानव सुतार सारखे खेळाडू आहेत, पण माझा अंदाज जर का विचारलात तर या दोघांपैकी हर्ष दुबे आणि मानव सुतारपैकी एकच खेळाडू खेळेल. संघामध्ये 2 फास्ट बॉलर खेळतील, 3 स्पिनर खेळतील, अशा प्रकारचं हे फॉर्मेशन असेल. संघाच्या बदलाबद्दल आकारात कोण खेळणार, विकेट कसं आहे याच्याबद्दल मी उद्या सांगणार आहे. परंतु आज जे बोलण्याची गोष्ट आहे ते म्हणजे दिसायला सोपं आणि करायला कठीण अशी ही गोष्ट आहे. कारण 75 दिवस तुम्ही जे काही मनाला शरीराला समजावलेलं असतं त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध हे तुम्हाला खेळायला लागतं. बरेचसे जण म्हणतील त्यात काय, एवढे त्यांना पैसे मिळतात, एवढं त्यांची सगळी सरबराई असते, चांगलं राहायला मिळतं, चांगलं खायला मिळतं, मग प्रॉब्लेम काय आहे? परंतु हा प्रॉब्लेम दिसतो तेवढा सोपा नाही आहे. याच्याकरता भारतीय संघाचा जो ट्रेनिंग करणारा खेळाडू आहे म्हणजे व्यायाम करणारा प्रशिक्षक आहे ॲड्रियन लेरू, हा खेळाडूंना सकाळी उठवतोय. भारतीय खेळाडूंना सकाळी उठून व्यायामशाळेत जायला लावतोय, त्यांच्याकडनं एक्सरसाइज करायला लावतोय आणि नंतर 8-8:30लाच त्यांना ब्रेकफास्ट करायला लावतोय. कारण या 4-5 दिवसामध्ये जे काही त्यांना संधी मिळाली त्याच्यामध्ये हे बॉडी क्लॉक बदलून मग मैदानात उतरायचं आहे टेस्ट क्रिकेट खेळायला. आणि अशा टेस्ट क्रिकेट की ज्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिलेली नाही आहे. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दाखवली, भारतीय संघाने लागोपाठ 2 T20 वर्ल्ड कप जिंकून दाखवलेले आहेत, पण भारतामध्ये खेळत असताना कसोटी सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली नाही आहे. हे दूषण जर का पुसायचं असलं तर त्याच्याकरता संयम ठेवायला लागेल, त्याच्याकरता खेळामध्ये बदल करायला लागेल, त्याच्यामध्ये बॉडी क्लॉकचा बदल करायला लागेल आणि आक्रमणाची भाषा सोडून तुम्हाला संयमाची भाषा अवलंबावी लागेल. अफगाणिस्तानच्या संघामध्ये असे खेळाडू आहेत ज्यांनी द्विशतक सुद्धा केलेलं आहे. स्वतः कप्तान जो आहे अफगाणिस्तानचा याचा टेस्ट क्रिकेटमध्ये 2 द्विशतक आहेत. यांच्यामध्ये असेही काही बॉलर आहेत ज्यांनी 5 विकेट काढलेले आहेत. विकेटबद्दल अंदाज आत्ता थोडासा सांगतो, डिटेलमध्ये उद्या सांगेन की आता भारतीय संघाचे जे प्रशिक्षक आहेत यांनी विचारपूर्वक काही बदल करायचा ठरवलेला आहे. एकदम भिंगरी स्पिन फ्रेंडली विकेट असणार नाही. चंदीगडचे विकेट हे कोरडा असेल, परंतु सुरुवातीला बॅटिंग करता एकदम टकाटक असेल. या सगळ्याचा विचार करून भारतीय संघाला या वन ऑफ टेस्ट मॅच सुद्धा एक वेगळं आव्हान आहे. कारण एका अर्थाने असं वाटतं की तुम्ही जेव्हा IPL खेळून टेस्ट क्रिकेटकडे येता तेव्हा एकच टेस्ट मॅच खेळलेली बरी. दुसरीकडे असं वाटतं की हे सगळे बदल एकदम मैदानावरती करण्याकरता वन ऑफ टेस्ट चांगली नसते. या सगळ्या गोष्टींचा विचार, ही सगळी आव्हानं भारतीय संघाला खुणावत आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय संघ स्वतःला कसा मोल्ड करतो हे बघायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी चंदीगडला आलेलो आहे. त्यामुळे मी परत एकदा सांगतो, बोलायला सोपं आणि करायला अंगीकारायला कठीण असं हे आव्हान आहे. निसर्गाचं आव्हान आहे, बॉडी क्लॉकचं आव्हान आहे. ही सगळी आव्हानं पेलून भारतीय संघ ही एकमेव कसोटी सामना कसा खेळतो हे बघायला खूप मजा येणार आहे. तुमचं मत काय आहे याच्याविषयी की जेव्हा तुम्ही रात्री 2-3 वाजता रोज झोपता 75 दिवस, आता मात्र तुम्हाला एकदम 9, 9:30, 10ला झोपायचं आहे, सकाळी 6:30, 5:30, 6 किंवा 6:30ला उठून जिममध्ये जायचं आहे आणि नंतर ब्रेकफास्ट करून तयारीला लागायचं. इतके दिवस तुम्ही अंधारामध्ये क्रिकेट खेळत होता, दिव्याखाली क्रिकेट खेळत होता. आता लखलखीत सूर्यप्रकाशामध्ये 35-37 डिग्रीमध्ये कडक उन्हामध्ये तुम्हाला स्वतःला मोल्ड करायचं आहे. ही आव्हानं तुम्हाला कशी वाटतात मला नक्की कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.